तर बातम्या औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील भीमक्रांती चौकात गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। या ठिकाणी गतिरोधक आणि सिग्नल उभारण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे। औरंगाबाद अहमदनगर मार्गावरील वाळूज गावाजवळ असलेल्या भीमक्रांती चौक येथे गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताच्या घटना घडत आहे। औद्योगिक क्षेत्रामुळे वाळूजच्या गरवारे कंपनीसमोर नायगाव बकवालनगर ही मोठी नागरी वसाहत असून या ठिकाणी कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। या नागरी वसाहतीतून नेहमी शाळकरी विद्यार्थी आणि कामगार जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडून रस्ता पार करतात। या रस्त्यांवरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनधारकांना या चौकाचा अंदाज येत नसून यामुळे अपघाताचा धोका पत्करावा लागत आहे। अनेक जड वाहने इथून वळण घेत असताना मागील वाहने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक थांबत असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात। गेल्या 4 दिवसांपूर्वीच वाळूजच्या गंगा कॉलनीतील 40 वर्षीय रहिवासी मनीषा विठ्ठल रोडे या महिलेला कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या ठिकाणी साधे गतिरोधक देखील नसून अद्यापही संबंधिताकडून वाहतूक सिग्नल उभारलेले नाही। यामुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून हा चौक आता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे। या भागातील रहिवाशांनी या ठिकाणी वाहतूक सिग्नल आणि गतिरोधक उभारण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिलं असून संबंधित प्रशासनाने सिग्नल आणि गतिरोधक तात्काळ बसवण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे। आम्ही बकवालनगर इथे रहिवासी शिपे ऑफिसला गरवारे कंपनी समोर इथं भीमक्रांती चौक आहे, इथं ब्रेकर बसावा, गतिरोधक बसावा म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि इथं 12 महिन्यातून कमीत कमी 7-8दा इथं लोकांचे प्राण गेलेले आणि ते प्राण जाऊ नये म्हणून इथं ब्रेकर लावण्यात यावा अशी मी या चॅनलच्या माध्यमातून सरकारला मी असं सांगू इच्छितो। मी बकवालनगर येथील रहिवासी। तर गरवारे गेट समोर एक नायगाव बकवालनगर एक वस्ती आहे। या वस्तीत जे जाणारे येणारे लोक आहेत, कोणी पाहुणे येतात, कोणी येतात, तर आले तर इथून रोड पास करायचं म्हणजे एवढी जीवावरचे कसरत आहे बस विचारू नका। जर समजा त्या वयोवृद्ध आता एक 1 महिन्यापूर्वीची घटना घडलेली आहे। साळुंके म्हणून त्यांची सासूबाई त्यांना भेटायला आली, तर ती अक्षरशः त्या एवढ्या भरधाव वाहन असल्यामुळे ती मागच्या चाकाखाली चिरडून जागेवरच ठार झाली। तर शासनाने याचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना सुचवून इथं ब्रेकर टाकण्याची विनंती करतो बकवालनगरवासियातर्फे। गरवारी कंपनी समोर असलेले नायगावकडे जाणारा हा रोडला जॉईंट असलेला रस्ता आहे, परंतु या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अनेक मोठमोठ्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी पण गेले आहेत। आपण आत्ताच 2 दिवसापूर्वी बघितलं की वाळूचे MIDCतील एका लेडीजचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। तर सरकारने PWD वाल्यांनी या ठिकाणी विचार करावा की या ठिकाणी स्पीड ब्रेकरची अत्यंत आवश्यकता आहे। शाळेत येणारे मुलांसाठी म्हणा किंवा त्यांना रस्ता क्रॉस करत असताना अनेक प्रकारच्या हव्या असल्यामुळे अडचणी येतात, तर ह्या दूर करण्याचा प्रयत्न सरकारने करावा।